विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचं आवाहन केलं होतं। बुधवारी 24 सप्टेंबरपासून ही मदत जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात संकलित करायला सुरुवात केली आहे। गेल्या 2 दिवसात पूरग्रस्त मदत संकलनाचा लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। आज तिसऱ्या दिवशीही दिवसभर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये मदतीचा ओघ सुरूच होता। दिवसभरात अनेक सामाजिक संस्था, काँग्रेस पदाधिकारी आणि समाजातील दानशूर व्यक्तींनी स्वतःहून या ठिकाणी येऊन पूरग्रस्तांसाठी मदत जमा केली आहे। आज शाहूपुरीतील डी ग्रुप यांच्या वतीनं मराठवाडा पूरग्रस्तांसाठी धान्याचं किट देण्यात आलं। यावेळी संजय पटकारे, तुषार चव्हाण, विकास घागरे, अमर गावडे, दर्शन मंडपे, ओंकार खोंदले, आसिफ वांगी, राकेश मगर, सौरभ पवार, निखिल नाईक, सचिन कुलकर्णी आणि मच्छिंद्र बनसोडे उपस्थित होते। देशभक्त रत्नापांना कुंभार जनता सेंट्रल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर स्टोअर्स या संस्थेच्या वतीनं 1 टन गहू आणि 1 टन तांदूळ देण्यात आला। संस्थेचे चेअरमन रमेश उर्फ नाना बाळसोलपे, व्हाईस चेअरमन मदन बंडोपंत चोडणकर, ज्येष्ठ संचालक आकाराम पाटील, मधुकर शिंदे, दीपक शिराळे, रवी किरण चौगुले, तानाजी साजणीकर, इंदुमती मिरजकर, संस्थेचे मॅनेजर आणि सर्व कर्मचारी वर्ग यांच्या उपस्थितीत ही मदत काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शशिकांत बावचकर यांनी देखील आज 5 पोती तांदूळ, 5 पोती गहू आणि वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, साखर आदी साहित्य जमा केलं। भोगावती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक डी पाटील यांनी 4 पोती गहू, 4 पोती तांदूळ जमा केलाय। कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक युवराज गवळी यांनी 10 बॉक्स बिस्किटे जमा केलीत। यावेळी अजित पाटील आणि जनार्दन कांबळे उपस्थित होते। शिये इथले स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीनं संजय पोवार वाईकर आणि संतोष पोवार वाईकर यांनी पूरग्रस्तांसाठी गृहोपयोगी साहित्याची 80 किट आज जमा केली आहेत। मराठवाडा अतिवृष्टीच्या भयंकर संकटातून जातोय। अनेक गावं पाण्याखाली गेल्यानं शेती, घरं, स्वप्न आणि भविष्य सगळंच वाहून गेलंय। या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी हात पुढे करूया हा मदतीचा संकल्प करण्यात आलाय। त्यानुसार ही मदत संकलित करण्यात येत असून 28 सप्टेंबरपर्यंत मदत स्वीकारली जाणार आहे। यानंतर हे सर्व साहित्य एकत्रितरित्या मराठवाड्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांना पाठवण्यात येणार आहे।